रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यात महाराष्ट्राचं कोणी नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख दावेदार आहेत, इच्छुक आहेत, अशांमध्ये सध्या ठाकूर पाहिजे यादी पण नेमकी काय परिस्थिती आहे राज्याची, कशा स्वरूपात? नाही, आता त्यावर माननीय फडणवीस साहेबांनी अगोदर स्पष्टीकरण दिलेलं आहे की जिथं जिथं ज्या राज्यांमध्ये युती नाही आहे किंवा मित्रपक्षांबरोबर युती नाही आहे जिथं फक्त भारतीय जनता पार्टीच उमेदवार देणार आहे तिथे त्यांनी उमेदवारी जाहीर केल्या. पण ज्या ज्या राज्यांमध्ये अलायन्सेस आहेत, महाराष्ट्रामध्ये अलायन्स 3 पक्षाचा अलायन्स आहे किंवा इतर काही राज्य असतील जिथं अलायन्स आहे, त्या अलायन्सेसच्या राज्यांमध्ये मित्रपक्षाशी बोलल्याशिवाय आणि खरं किती जागा भाजपच्या वाटेला येतात आणि मग ती यादी जाहीर होणार होत्या. त्यामुळे महाराष्ट्र मागं ठेवण्यात आलं आहे. पण मला असं वाटतं की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याद्या येतील. काही कशाला करतात. अनेक चर्चा या निमित्ताने सुरू आहे. कुठंतरी आता राधाकृष्ण विखे पाटलांचं देखील नाव त्या लोकसभेच्या यादीत चर्चेला येत आहे. नाही, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की नाव चर्चेला येऊन उपयोग नसतो. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. त्या संदर्भात दिल्लीमध्ये मीटिंग झाली असं टी व्हीच्या माध्यमातून कळालं आणि जे काही पक्षाला योग्य वाटेल, जो व्यक्ती योग्य वाटेल त्याला उमेदवारी मिळेल. आपण आपल्या माध्यमातून याद्या किंवा सोशल मीडियावरच्या याद्यांवर विश्वास न ठेवता जी काही वस्तुस्थिती आहे ती सगळ्यांसमोर येणारच आहे. त्यामुळे त्याच्यावर फार आता आपण स्पेक्युलेशन करणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही. पण तुम्ही शिर्डीच्या एका भाषणामध्ये म्हटलं होतं की मी 2 महिन्यानंतर आता पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. त्याच्यातून वेगवेगळे चर्चा सुरू झाल्या. त्याच्यावर जे मला बोलायचं होतं आणि ज्याला त्याचा जो अर्थ मिळायचा होता तो मिळाला. त्यामुळे त्या गोष्टी, काही गोष्टी राजकीय वाक्य असतात जे कदाचित एका किंवा 2 व्यक्तींसाठी बोलले जातात. ते 2 व्यक्तींपर्यंत कळाले तरी त्याच्यात आमचं समाधान असतं. पत्रकार त्याचं कसं ॲनालिसिस करतात आणि त्यांना मी ते ॲनालिसिस कसं करेक्ट आहे का अनकरेक्ट आहे यावर मी बोलू शकत नाही. ज्याला जे समजायचं ते समजणं माझा विषय झाला. नगरमध्ये महायुती करून फार काही दुसऱ्या पक्षांची इच्छा वगैरे पाहायला मिळत नाही. भाजपची जागा भाजपलाच मिळत असं चित्र आहे. अशा तुमची कामं सुरू आहेत. कितपत आत्मविश्वास वाढतो? कशा स्वरूपाचा? नाही, मला आत्मविश्वास एकच आहे की ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये कामं झालेली आहेत त्या कामांना पाहून जो विकास आज डोळ्याला दिसणारा विकास आहे, हा काही चर्चेतला विकास नाही, कागदावरचा विकास नाही, सोशल मीडियावरचा विकास नाही, डोळ्याला दिसणारा विकास आहे. फ्लायओव्हर उभा आहे, डोळ्यापुढं उभा आहे. बायपास उभा आहे, डोळ्यापुढं उभा आहे. नगरकरमाळा डोळ्यापुढं रस्ता आहे. आत्ता माझा काही लोकांनी सत्कार केला तर हे वॉर्डचे कामं कंप्लीट झालेले आहेत. तर डोळ्याला दिसणारा विकास असल्यामुळे जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील या लोकसभेमध्ये, जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील तो किमान 4 लाखाच्या फरकाने निवडून येईल हे मी तुम्हाला लिहून देतो. पण तुम्हाला विश्वास आहे का तुम्हालाच उमेदवारी मिळेल असा? मी तुम्हाला काय बोललो, जो महायुतीचा उमेदवार असेल तो 4 लाखाच्या फरकाने निवडून येईल. आता उमेदवार मी कसं सांगणार? मला विश्वासाचा विषय नाही आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा. मला मागच्या वेळेस जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जात होतो कोणी हा विचार देखील केला नव्हता की भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट सुजय विखे असेल. पण अनपेक्षित घडलं आणि मी कॅन्डिडेट झालो. पक्षाने मला संधी दिली, मला निवडून दिलं, आमच्या परिवाराला स्वीकारलं. त्यामुळं आज ज्या पक्षाने एवढं सगळं दिलं आहे त्या पक्षाने पुढं पण त्या ठिकाणी जो काही निर्णय पक्ष देईल त्या पूर्ण आम्ही समाधानी आहोत. त्या बाबतीत आम्हाला कुठलंही काही टीका टिप्पणी करणं संयुक्तिक वाटत नाही. तुमच्यावर नगर लोकसभेसह आणखी काही मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत अशी चर्चा. कशा स्वरूपाने पाहत आहे? तुम्ही घेणार का तशा? नाही, पक्षाने ग्रामपंचायतची जबाबदारी दिली तरी आम्ही घेऊ. आम्हाला काय आहे की आम्ही पक्षाचे केडरमधल्या लोकांबरोबर राहून पक्ष कसा वाढेल या दृष्टिकोनातून काम करणारे कार्यकर्ते आहोत. पक्ष जे म्हणेल. आता मला एकदा विधान परिषदेमध्ये कोल्हापूरला माननीय चंद्रकांत दादांनी पाठवलं होतं. बॅग भरून 4 दिवस कोल्हापूरला मुक्काम केला, प्रचार केला. ठीक आहे, उमेदवार पराभूत झाला वेगळी गोष्ट आहे.
पण संघटनेमध्ये जे संघटनेची जबाबदारी योग्य वाटेल ती दिली ती करायची. राज्यामध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे. त्या सभेने काही लोकसभेच्या याच्यावर परिणाम होण्यासाठी त्या सभेमुळं कदाचित महायुतीच्या जे आम्ही 45 म्हणतो ते 48 होऊ शकतात. जागा आमच्या वाढू शकतात त्यांची सभेनंतर. कसं आहे, जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा लोकांपुढे आलेला नसतो तेव्हा लोकांना कदाचित त्याच्या व्यक्तीबद्दल मनात शंका कुशंका असू शकतात की यार खरंच एखादी संधी देऊन पाहू. पण जेव्हा ते वास्तविकतेमध्ये पाहून होतं तेव्हा त्याला बरं झालं आपण चूक केली नाही अशा अनेक वेळेस अनुभव आले. तर त्यांची सभा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला जे काही अजून थोडे काही प्रमाणात संभ्रमात असतील त्यांचा संभ्रम दूर होईल आणि आम्हाला जागा वाढण्यामध्ये मदत होईल. काल शरद पवारांनी लोणावळ्याचे ही मेळावा भरला, त्यामध्ये सुनील शेळके या आमदारांना त्यांनी दम भरलेला आहे. शरद पवारांनी काय बरं का की आता तो जी घटना घडली ती मावळमध्ये, आता मी नगर लोकसभेमध्ये आहे, पण मला असं वाटतं की आमदार सुनील शेळके यांना मी ओळखतो. स्वकर्तृत्वाने निवडून येणारा माणूस आहे आणि चांगलं काम त्यांचं त्या भागामध्ये आहे. त्यामुळं जे काही आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झाले किंवा कोणी काही भरून दिला असेल, लावालाव्या करणारे भरपूर असतात, त्यांनी साहेबांचा गैरसमज करू दिला आणि त्या आधारावर कदाचित ते भाष्य झालं असेल. पण अपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पण व्यक्तीच्या जेव्हा मी व्यक्तीबद्दल विचारलं जावं तर एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आमदार होतो आणि जनतेच्या प्रेमामुळं होतो, तर मला असं वाटत नाही की त्याच्यावर ह्या बाकीच्या गोष्टींचा आरोप होणं, गुंडागर्दीचा आरोप होणं हे काही संयुक्तिक आहे. जनता त्याला स्वीकारणार नाही त्या गोष्टीला. भाजपचे म्हणतायत की हे गोळीबार आणि धमकीबार सरकार आहे, जनतेने तुमचं काम वगैरे असं सुप्रिया सुळे म्हणतात. या आता काय त्यांना शेवटी आरोप प्रत्यारोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही पर्याय राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या राजकीय परिस्थिती बाबतीत विश्लेषण जर केलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, कोणी लढायला तयार नाही आणि म्हणून हे जे सगळे काही वाक्यरचना मागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला टी व्हीवर पाहायला मिळते ही सगळी आउट ऑफ फ्रस्ट्रेशन आहे. जेव्हा एखादा माणूस फ्रस्ट्रेट होतो, मानसिक संतुलन बिघडतं, तेव्हा अशा गोष्टी बाहेर पडत राहतात. त्यामुळे त्यांच्या आरोपाला जनता विचारात घेणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकात राहिली तरी किती, एका महिन्यात तर स्पष्ट होईल की जनतेने स्वीकारलं का नाकारलं आहे. त्यामुळे 1 महिनाभर थांबावं ना, 1 महिन्यानंतर कळेल. एकीकडे तुमची उमेदवारी जी आहे ती पहिली फायनलमध्ये जाते अशी मला शक्यता आहे असं बोललं जातं. दुसरीकडून निलेश लंके यांनी महानाट्याच्या माध्यमातून निलेश लंके हे तुतारी वाजवतील असं त्यांना अपेक्षा आहे आणि त्यानंतर म्हणतं की ते महानेता राष्ट्रवादी येऊ शकतात तुतारीच्या. हे पहा, कोणाला तुतारी वाजवायची, कोणाला बँड वाजवायचा आहे, कोणाला ढोल वाजवायचा, त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आलं की लक्षात. त्यामुळं कोण काय वाजू राहिलं याच्याशी मला काही इंटरेस्ट नाही. आम्ही महायुतीचं दिलेल्या उमेदवाराचं काम करणार आहोत, प्रामाणिकतेने करणार आहोत आणि चांगलं काम करूया. तुतारी बाबतीत मी तुम्हाला अगोदरही बोललो की ते हवा तर फुकली जाईल पण ते आवाज निघतो का नाही अजून माहीत नाही. तर ते येणाऱ्या कालावधीवर तुम्हाला कळेल. गेल्या काही दिवसांपासून एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं तुमच्याकडून आयोजन केलं जाते प्रत्येक तालुक्यामध्ये, पण प्रत्येक ठिकाणी एक गाणं जे आहे मेहूल डॉन विरोधकांना कुठं ते म्हणजे काही उद्देश नाही, इशारा निश्चित आहे. अरे कमाल झाली. माणसाने तर एन्जॉय सुद्धा करायचं का नाही. ते एक ज्याला म्हणतो डान्स स्टेप फेमस झाला होता म्हणून ते काय. आता उद्या तुम्ही मला सांगा कोणचं गाणं, मी गाणं बदलून घेतो. असं काही कोणाला इशारा नाही आहे. जनतेचं प्रेम आहे. कार्यकर्ते म्हणतात ते गाणं वाजवा, ते गाणं वाजवल्यावर मुळात अमिताभ बच्चन हे माझे आवडते कलाकार आहेत आणि मला तो पिक्चर आवडतो. लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे तो पिक्चर आणि माझं आवडतं पिक्चर आहे. ते गाणं फार आवडतं म्हणून त्याच्यावर डान्स होतो. याचा अर्थ काही कोणाला इशारा मला द्यायचा नाही. बाबा मी फार सामान्य माणूस आहे, मी काही डॉन वॉन नाही. जे डॉन असतील त्यांना ते गाणं सूट होईल, पण हा काय याच्याशी लिंकअप करायचं काही कारण नाही. एकीकडे तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केलेल्या इतिहासामध्ये एवढा मोठा विकास, रस्ते, अंतर्गत पाठवणे एवढं सगळं केलं असताना सुद्धा